नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. श्री सद्गुरू संत बाळूमामा महाराजांनी जगाच्या कल्याणासाठी वार्षिक भंडारा उत्सव सप्ताहाचे आयोजन केले. प्रथम वार्षिक भंडारा उत्सव मेतके येथे मामांच्या उपस्थितीत 1932 साली पहिला वार्षिक भंडारा उत्सव सर्वांमध्ये मेतके येथे संपन्न झाला. पण मामांच्या समाधीनंतर सर्वांमध्ये आदमापूर येथे श्री सद्गुरू संत बाळूमामा महाराजांचा वार्षिक भंडारा उत्सव आयोजित केला गेला. तो कायमचाच दरवर्षी आदमापूर येथेच संपन्न होतो. जसं देवाला तुम्हाला पाहू वाटतं तसं देवालाही आपल्या भक्तांना पाहू वाटतं. आपल्या भक्तांना पाहता यावं म्हणून श्री सद्गुरू संत बाळूमामा महाराज यांनी सुरू केलेल्या या लोक उत्सवात सहभाग होण्यासाठी देश विदेशातून सुद्धा भाविक भक्त आदमापूरला येत असतात. या भंडारा उत्सवात नवचैतन्य असतं. त्यात प्रामुख्याने खालील कार्यक्रमाचा समावेश असतो. प्रथम मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम सुरू होते. त्यामध्ये मामांची सेवा म्हणून हजारो भाविकांचे हात पुढे येतात. रथ ओढण्यासाठी म्हणून नामांकित बैलजोडी असते. बैल म्हणजे एक प्रकारचा महादेवाचा नंदीच असतो. श्री सद्गुरू संत बाळूमामा महाराज आणि महादेव कोणी वेगळे नाहीत. कारण मामा आपल्या सवंगड्यांना म्हणायचे, काशीमध्ये रोज पहाटे भाविक भक्त मला गंगेच्या पाण्याने आंघोळ गंगा स्नान घालतात. ढोल कैताळाचा वालूक यामध्ये रुकडी माणगाव हा मानाचा वालूक, तसेच महाराष्ट्रातील पेठ, वडगाव, टोप, पोलाचे, शिरोळे, भादोले, सांगली, अब्दुल लाट, लाटवाडी, कराड, सातारा, आदमापूर, पंचकोशीतील नामांकित वालगाचे बरोबरच कर्नाटक राज्यातील बोरगाव, बुधनूर, केरूर, कोकाक, चिक्कोड, खडकलाट, कारदगा, एकसभा, निपाणी, निंगापूर, पंचकोशीतील हे वालगाचे प्रामुख्याने उपस्थितीत वालूक होत असतो. भंडारा खोबरेची उधळण करत ढोल कैताळाच्या गजरात श्री सद्गुरू संत बाळूमामा महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते. रोजच्या रोज सकाळी पहाटे व संध्याकाळी भजन, कीर्तन, प्रवचन, लोकगीते यामुळे संपूर्ण आदमापूर नगरीत नवचैतन्य असे भक्तिमय वातावरण निर्माण झालेले असते. आदमापूर नगरीत पंचक्रोशीतील महिलांनी पाण्याच्या अंबलीच्या घागरी डोक्यावर घेऊन मामांच्या दर्शनासाठी आलेल्या सुवासिनी व महिलांनी गावातून गायलेले अंगाई गीत ऐकल्याने व पाहण्याने मन भारावून जाते. यात्रा काळात वेगवेगळ्या गावातून मामांचे मानकरी येऊन आपली उपस्थिती लावतात. मानपानुसार प्रामुख्याने वाघापूरच्या डोहाण्याची बाळाची पहाटे होणारी भाकणूक असते. श्री सद्गुरू संत बाळूमामा महाराज आपल्या सवंगड्यांना म्हणायचे. श्री सद्गुरू संत बाळूमामा महाराज आपल्या सवंगड्यांना म्हणायचे, माझ्या नावावर एखादा शब्द दिसेला तर तो शब्द खरा करण्यासाठी मला तिथपर्यंत जावं लागते. मामांची भाकणूक भविष्यात खरी ठरते अशी भाविकांची श्रद्धा आहे. आदमापूर नगरीत निघणारी पालखी मिरवणूक पालखी मार्गावर काढण्यात आलेले नकाशकांत रंगीबेरंगी रांगोळी, पालखी सोहळ्यात उपस्थिती भाविकांना दर्शनासाठी रांगा, पालखी सोहळ्यात उधळलेली फुले, सुवासिनींनी आणलेली पंचारती, गायलेली पालखी, पुढे लोकगीत, गावातील ग्रामस्थांनी मामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाटलेली चहा, सरबत, कांदेपोहे, ताक व चिरमुरे, फुटाणे यामुळे दक्षिण काशीचा राजा देव बाळूमामा पालखीतून जगाचा मालक आपल्या नेत्रांना शोभून दिसतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मामांचा मिळणारा खिरीचा महाप्रसाद वाटप सोहळा आपल्या ओळींचे पारणं फेडणारा असतो. मामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जो महाप्रसादाचे वाटप होतं त्या महाप्रसादाचा एका ताटाची किंमत 1,00,000 किमतीची आहे असे बाळूमामा आपल्या सवंगड्यांना म्हणायचे. जो कोणी माझ्या दरबारात होणारा महाप्रसाद मनमोकळ्यापणाने खाईल त्याचा सारा रोग बरा होईल असेही बाळूमामा आपल्या सवंगड्यांना म्हणायचे. आदमापुराला श्री सद्गुरू संत बाळूमामा महाराजांचे दर्शनासाठी येताना नवचैतन्य असते. पण जेव्हा यात्रा संपून घरी परत जाताना प्रत्येक भाविकांचे अंतःकरण भरून येते. मामांच्या आशीर्वादाने निरोप घेऊन घरी परत जाताना भक्तांच्या आठवणीने मामांची व मामांच्या आठवणीने परम भक्तांचेही डोळे पाण्याने पाणवतात असा अनुभव भक्तांना येतो. यात्रा काळात फटाक्यांची आकाशबाजी, सभामंडप, खेळणी, पाळणं, मेंढी माऊलीच्या तळावरून आलेले घोडी, मेंढके, कारभारी पाहून यात्रा काळात उत्साह ओसंडून वाहत असल्याने यात्रा काळात प्रत्येक भाविकांचे मन प्रसन्न असते. त्यामुळे वार्षिक भंडारा उत्सवात आदमापूर येथे गोकुळ अवतरले आहे असेच वाटते.
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.